इथं मी बनवत होते जेवण, तर मी जेवणामध्ये भाजी बनवत होते वांग्याची. मी तर लसूण साफ करत आहे आधी, आणि तेवढ्यात मी बाहेर बघितलं की पाऊस पडतोय की नाही. आणि आता सगळं भाजीत फोडणी दिली, आणि चटणीसाठी मी वाटायला घेतलेला होता. इकडं मी मिक्सरला लावून घेते चटणीचं वाटण. मिरची आणि शेंगदाणे आहेत ते वाटून घेते मी. आणि आता बाहेर बघून येते मी, कपडे माझे पावसाने भिजतात की नाही ते जाऊन बघून येते. आता कोथिंबीर आणि मिरची आणि शेंगदाणे मी वाटून घेणार आहे आणि बनवणार आहे. भात चपाती बनवून झालेला आहे माझा, आणि मला मुलाला आणायला शाळेत पण जायचं होतं, तर माझी चाललेली आहे इथं घाई. तर बघा आता मी कोथिंबीर कट करून टाकत आहे त्याच्यात, म्हणजे कट केल्याने की जेणेकरून वाटण सोपे जाईल. तर मी भाजी बारीक गॅसवर ठेवलेली आहे, आणि आता मी हे वाटून घेते. तर मी चपाती बनवली सकाळी मी नाश्त्याला बनवलेला, आणि आता दुपारचं जेवण परत संध्याकाळी. तर पुन्हा तीच कामं करायला खूप कंटाळा येतो, पण आता काय करणार, करायलाच लागतील नवऱ्यासाठी आणि आपल्या मुलासाठी. तर हिच्यात मी जिरं टाकायला विसरलेली, थोडंसं जिरं पण टाकलेलं आहे मी वाटणामध्ये. आणि थोडंसं मीठ वाटताना टाकलेलं आहे. मी दह्यामध्ये चटणी बनवणार आहे, एकदम मस्त अशी लागते, आंबट आणि तिखट. त्यात थोडीशी साखर पण मी टाकणार आहे, की म्हणजे जेणेकरून ती आंबट तिखट गोड अशी चटणी लागणार आहे. तर इथं भाजी मी बारीक गॅसवर ठेवली, वाटून घेतलेलं आहे चटणीचं वाटण. आता मी भाजी परतून घेते आणि बनवून घेते. तर मला आता शाळेत जायचं आहे म्हणून भरपूर गडबड चालू आहे माझी. आता मी भाजीमध्ये हळद पावडर टाकलेली आहे, मसाला टाकलेला आहे. आणि मसाला तो माझा घरगुती मसाला आहे, जो माझ्या सासूबाईंनी मला दिलेला आहे. आणि शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेतलेलं आहे. आता लगेच मी पसारा पण कमी करते किचन ओट्यावरचा, कारण की ओट्यावर पसारा असला की मग काही सुचत नाही. भाजीमध्ये पण मीठ टाकायचं राहून गेलेलं, तर मीठ टाकते मी सारखे विसरत असते काही ना काही. तर मीठ टाकायला विसरलेली, मीठ टाकून घेतलं मी. आता मी चटणीमध्ये दही मिक्स केलं, आणि आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर मी मिक्स करून परत एकदा मिक्सरला फिरवून घेते, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल. तर त्या साईडला माझा मिक्सर आहे, जो की कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. मी तिकडं फिरवून आणलेलं मिक्सरवर. आणि आता बघा मी पसारा पण उचलला साईडचा. तिकडे माझा नळ आहे, जो काही एवढा स्पष्टपणे काही दिसत नाही. मी तिथून पाणी घेतलेलं आहे. मी भाजीमध्ये पाणी टाकणार आहे, कारण मी पातळ भाजी बनवणार आहे वांग्याची, जी की आमच्या गावाला बनते तशी मस्त. आता मी भाजी हलवून घेतली, आणि आता त्यात लगेच मी कुकरला भात पण लावला एक साईडला. तर कुकरचं बघत होते मी, ते लूज झालेलं ना हँडल, ते मी टाईट केलं. तर तांदूळ धुवून ठेवते त्या साईडला. तर डायरेक्ट मी कुकरलाच लावलेलं आहे. तर मी तिकडं, आमचं पाठीमागचं दार उघडं आहे ना, मी तिकडंच पाणी वगैरे टाकतो आम्ही, तिकडंच मी धुवून घेते. कारण बेसिंग पूर्ण बनलेला नाही माझा, खाली नळ लावलेला आहे आम्ही फक्त, बाकीचं आमचं काहीच नाही झालेलं. तर म्हणून मला ते पाणी तिकडं फेकायला लागतं. तर नळाच्या खाली बेसिंग नाही आहे. मग आता मी ते पलीकडच्या साईडला भात ठेवला, त्यात टाकलं मीठ, आणि ते जरासं उकळू देणार आहे मी. थोडंसं तांदूळ अर्ध शिजला ना, मग मी झाकण लावून घेणार आहे, कारण की ते शिट्टीमधून भरपूर पाणी बाहेर येतं. तर भाजी माझी झाली आता इकडे तयार, पातळ अशी रस्सा भाजी. तर मी भाजीचं खाली उतरवणार आहे आता. तर बघा माझं ती कढई पण हालत होती, माझी एवढी घाई चाललेली की कढई हालते तरी मी थांबत नाही ढवळायची. मला भानच नाही की कढई सांडेल. मग मी कढई उतरवून खाली ठेवली, आणि आता इकडं मी चटणीला तडका देणार.
ही चटणी मला खूप आवडते, मस्त मस्त असते. ही चटणी असली की मला भरपूर जेवण पोट भरते माझं. तर आता मी तेल टाकलेलं आहे थोडंसं, त्यात राई भरपूर आणि जिरा, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका, माझ्याकडे कढीपत्ता नव्हता. थोडीशी हळद आणि आता चटणी मिक्स, दहीवाली चटणी मिक्स, ज्यात आहे शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लसूण हे वाटून घेतलेलं आहे मी. आधी थोडंसं भाजलेलं आहे आणि मग वाटून घेतलेलं आहे आणि त्या तडक्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे, म्हणजे ती एकदम घट्ट घट्ट नाही राहणार आणि आपल्याला ठसका पण बसणार नाही त्या चटणीचा. जरासं पाणी ॲड केलं, तेच भांडं धुवून मी पाणी ॲड करते त्याच्यात. आता पाणी टाकून आपल्याला हवी तशी जराशी पातळशी चटणी बनवायची आहे. ही चटणी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, इडलीसोबत पण. जेव्हा तुमच्याकडे नारळ नसतो तेव्हा तुम्ही अशी की चटणी बनवली तरी चालेल. त्यात थोडंसं मीठ टाकलं मी आणि आता साखर टाकून घेते मी. या आठवणीने साखर टाकायची आहे, कारण साखर टाकल्यानेच तेला एकदम भारी टेस्ट येते. तर अशी चटणी तुम्ही एक